एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली व्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो हॅपी 75th रिपब्लिक डे टू ऑल ऑफ यू. आपल्या इंडियाचा आज 75th रिपब्लिक डे आहे आणि त्याच्या सेलिब्रेशनसाठी आता मी निघाली ऑफिसला. सो वाजले आहेत 6:30 आणि आम्हाला 8 वाजता ते जे काही प्रोग्राम आहे तो स्टार्ट होणार आहे, फ्लॅग होस्टिंग वगैरे, आणि त्याच्यानंतर काही कल्चरल इव्हेंटसुद्धा आहेत. सो नयनसुद्धा माझ्यासोबत येतोय. सो लेट सी कसं काय पॉसिबल होतंय. जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आणि आजच्या दिवसभरात आम्ही काय काय करतोय ते ऑफकोर्स तुम्ही या व्लॉगमध्ये पाहणार आहात. सो स्टे ट्यून फॉर इट. The parade ground transforms into a dynamic stage where history and heritage dance together in a thrilling spectacle. Every salute, every synchronized move, the parade embodies the spirit of a vibrant democracy on the march. Discipline and patriotism converge on the parade route, creating an electrifying atmosphere of national pride. The platoon of Man at Girl Cadets is led by Cadet Simran Inamdar. The troop of cadets is led by troop leader Cadet Sairaj Kashif. Next, we have the troop of NCC cadets, 36th Maharashtra Battalion, led by Junior Under Officer Rohan Zaghav. Now we have the troop of Vishwa Shanti Gurukul and IB World School, led by Raj Khemlani and Darsh Panchal. The Republic Day Parade is not just a display. In the air, the resounding notes of the band creates a thrilling symphony, underscoring the grandeur of a democratic journey on Republic Day. The Republic Day Parade band
फायनली बॅक फ्रॉम दी ऑफिस आणि तुम्ही पाहिलं की आजचं सेलिब्रेशन ऑफिसमधलं किती छान होतं. मी सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ऑफिसमधले. ऑल्सो अजून एक गोष्ट मला तुम्हा सगळ्यांना सांगावीशी वाटेल ती म्हणजे ऑन द वे येताना मी खूप सारे फ्लॅग वेंडर्स पाहिले जिथे आपले नॅशनल फ्लॅग्स विकायला होते. आणि आय थिंक हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की आपल्या श्रीरामांचे सुद्धा फ्लॅग्स विकायला होते. सो मला पर्सनली असं होतं की जर आपण त्या फ्लॅगची रिस्पेक्ट करू शकत नाही आणि दुसऱ्या दिवशी जर ते फ्लॅग इथे तिथे पडणार असेल तर मग ते फ्लॅग घरी घेऊन जाण्यामध्ये किंवा गाड्यांना लावण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. येस ऑफकोर्स जर तुम्ही त्याची प्रॉपर केअर प्रॉपर रिस्पेक्ट करून ते दुसऱ्या दिवशी व्यवस्थित एका ठिकाणी फोल्ड करून ठेवू शकलात आणि त्याला तुम्ही परत जर यूज करू शकत असाल तर नक्की तुम्ही फ्लॅगमध्ये म्हणजे तुम्ही फ्लॅग्स विकत घ्या. पण अदरवाईज डिसरिस्पेक्टफुली कोणतीही गोष्ट करू नका प्लीज. इट इज आवर नॅशनल फ्लॅग, इट इज अ प्राईड ऑफ अ नेशन. सो येस चला तर मग आता नयनचं ट्रेनिंग आहे आज कराटेचं पाषाणला. सो आता आम्ही तिकडे निघतोय. आलो आम्ही, जेवलो आणि आता लगेच निघतोय. सो येस तिकडचे काही ग्लिम्सेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून फॉर इट. चलो रेडी. फायनली बॅक फ्रॉम द ट्रेनिंग आणि नयनचं ट्रेनिंग खूप छान सुरू आहे. येत्या फेब्रुवारीमध्ये 17 आणि 18 तारखेला त्याची एक नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होणार आहे पुण्यामध्ये. सो त्या कॉम्पिटिशनच्या तयारीसाठीच त्याला थोडंसं एक्स्ट्रा आवर्स ट्रेनिंग घ्यावं लागतं. सॅटर्डे संडे ऑल्सो त्याचं ट्रेनिंग थोडंसं वाढवलं गेलं आहे. 3 to 4 आवर्स त्याचं ट्रेनिंग वाढवलं आहे आणि खूप मेहनत घेतोय तो ह्या गोष्टीसाठी. सो आय एम सुपर प्राऊड ऑफ इट. त्याला कोणतंही बर्डन किंवा कोणतंही कंपल्शन मला स्वतःहून ॲज अ पॅरेंट करावं लागत नाही. तो सगळं स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या इच्छेने ॲक्च्युली खूप एक्सायटेड होऊन सगळ्या गोष्टी करतो अँड दॅट इज अ प्लस पॉईंट अबाउट इट. आणि म्हणूनच आय थिंक ही इज सक्सेसफुल इन वॉट एव्हर ही इज डुईंग. अँड आय एम शुअर की ह्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा जसं इतर कॉम्पिटिशन्समध्ये तो फ्लरिश करतोय तसंच ह्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा त्याला सक्सेस मिळेल. सो येस लेट सी. ऑफकोर्स त्या कॉम्पिटिशनचे सगळे डिटेल्स आणि त्याचा एक सेपरेट ब्लॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन येईलच नक्कीच. आणि बाकीच्या सुद्धा गोष्टी मी तुम्हाला दाखवेनच. सो अबाउट टुडे आजचा दिवस खूप छान गेला. ऑफकोर्स थोडासा बिझी होता इकडून तिकडून बट इट्स ओके. रिपब्लिक डेचा तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा परत एकदा. आणि चला तर मग याच नोटवरती आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करूया. भेटूयात लवकरच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड ऑलवेज रिमेंबर टू लव्ह युअर फॅमिली.